राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमधील विकास कामांचा आढावा घेतलाय। बीड विमानतळाच्या धावपट्टीची जागा निश्चित झाली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं। तर दुसरीकडे बीड ते मुंबई रेल्वेचं कामही लवकरच पूर्ण होणार असल्याचं आश्वासन देखील अजित पवार यांनी दिलंय। बीडला विमानतळ होणार, रेल्वे सुसाट धावणार। पालकमंत्री अजित पवारांचं बीडकरांना आश्वासन। अजित पवार बीडचं बारामती करणार। अजितदादा म्हणजे विकास हे समीकरण आहे। अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांना विमानतळाची भेट दिली आहे। बीडच्या विमानतळाची जागा निश्चित झाली असून लवकरच बीडच्या विमानतळाच्या कामाचं टेक ऑफ होणार असल्याचं अजितदादांनी सांगितलंय। साधारण 3 किलोमीटर लांबीची जागा ही आम्ही निश्चित केलेली आहे। त्याला रुंदी जेवढी लागती तेवढी पण ती या ठिकाणी निश्चित केलेली आहे। तिथंच लागून लगेच टर्मिनलची जागा निश्चित केलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं ॲक्विजिशनचं प्रपोजल करायला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं साधारण 3 किलोमीटर लांबीचा आणि 45 मीटर तो रुंदी असती त्याची असा विमानतळ धावपट्टी त्याला तुम्ही म्हणू शकता, ती आपल्या इथं होणार आहे। याशिवाय बीडचा रेल्वे प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। बीड ते मुंबई दरम्यान रेल्वे लवकर सुरू कशी करता येईल या संदर्भात नियोजन केलं असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं। मी DRM रेल्वे सादरीकरण ही जी काही आपली परळी, बीड, अहिल्यानगर अशा प्रकारची रेल्वे आहे त्यामध्ये काही ठिकाणी आरोबी करण्याची गरज आहे, काही ठिकाणी आरोबीची कामं चाललेली आहेत, काही ठिकाणी सिग्नलच्या संदर्भामधले जी लाईन टाकावी लागते त्याचं काम चाललेलं आहे। जमिनीचा मोबदला ऑलरेडी सगळ्यांचा दिलेला आहे आणि ते राहिलेलं काम आता गतीनं वॉर फुटिंगवर कसं करून घेता येईल आणि ती रेल्वे आपल्या इथून मुंबईपर्यंत कशी सुरू करता येईल ती अशा प्रकारचं नियोजन आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। शरद पवारांसोबत अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला। बारामतीत विकास गंगा वाहतीये। दरम्यान आता अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर बीडचंही बारामती होणार का अशा चर्चा या निमित्तानं सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड।